फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हे दोन प्रोग्राम्स पाहणार आहोत. हे दोन प्रोग्राम्स हे ॲरेवरचे प्रोग्राम्स आहेत. हे ऑपरेशन्स ऑन ॲरे तर आपण पाहिलं. यावरचे टोटल 7 ऑपरेशन्स आपण पाहिले. आता हे दोन प्रोग्राम घेणार आहोत आणि या प्रोग्राममध्ये आपला हा ऑपरेशन कव्हर होते, ट्रॅव्हर्सिंग ऑफ ॲन ॲरे. हे ऑपरेशन या प्रोग्राममध्ये कव्हर होते आणि या प्रोग्राममध्ये सुद्धा हा ऑपरेशन कव्हर होते, सर्चिंग वाला. तर चला तर मग एक एक प्रोग्राम आपण घेऊया. आजच्या लेक्चरमध्ये फक्त 2 प्रोग्राम घेणार आहोत. तर मित्रांनो, मी इथं आधीच टाईप करून ठेवलेला आहे प्रोग्राम. तर या प्रोग्राम मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक ॲरे ज्याची साईज 5 आहे, त्यामध्ये 5 व्हॅल्यू इन्सर्ट करायच्या आणि 5 व्हॅल्यूज डिस्प्ले करायच्या. तर ते 5 व्हॅल्यू कशा इन्सर्ट करायच्या आणि कशा डिस्प्ले करायच्या ते तुम्हाला आजच्या ह्या प्रोग्राम द्वारे समजून येईल. तर हे प्रोग्राम MSBTच्या एक्झाम मध्ये पडलेला आहे मित्रांनो. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर तुम्ही पाहिले तर त्यामध्ये हे क्वेश्चन आलेला आहे आणि त्यात हा प्रोग्राम जर तुम्ही तिथे लिहिला तर तुम्हाला फुल मार्क्स त्याचे मिळून जातील. टोटल 4 मार्कासाठी हा प्रोग्राम तुम्हाला विचारला गेला होता MSBTच्या एक्झाम मध्ये. तर मित्रांनो, आता हे प्रोग्राम मी तुम्हाला आधी रन करून दाखवतो आणि नंतर मी तुम्हाला प्रोग्राम समजितो. आधी तुम्हाला डायरेक्ट रन करून दाखवतो की हे प्रोग्राम करते काय ते तुम्हाला समजून जाईल. पहा, इथं 5 व्हॅल्यू इन्सर्ट करा म्हणते. त्यामध्ये आपण 5 व्हॅल्यू टाकून द्यायच्या, कोणत्याही 5 व्हॅल्यू टाकून द्यायच्या. थर्टी, 40, 50 या 5 व्हॅल्यू टोटल आपण इन्सर्ट केलेल्या आहेत आणि या 5 व्हॅल्यू डिस्प्ले सुद्धा झालेल्या आहेत. हे प्रोग्राम आपला सक्सेसफुली रन झाला. तर या प्रोग्राम मध्ये लॉजिक कोणतं वापरलं आपण, फॉर लूपचं लॉजिक वापरलंय. तर त्या फॉर लूपचं लॉजिक एकदा ॲरे घेण्यासाठी, स्कॅनएफ करून ॲरे वरती व्हॅल्यूज टाकण्यासाठी आणि एकदा प्रिंटएफ करून ॲरेच्या व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी हे केलेलं आहे. हे पहा, एक्सेप्टिंग द व्हॅल्यू आणि इथं डिस्प्ले होईल व्हॅल्यू. कशाची, ॲरेची व्हॅल्यू. पहिल्यांदा आपण काय एंटर केलं, 10 व्हॅल्यू एंटर केली. आता तुम्ही जर आपले पहिल्यापासूनच लेक्चर बघत असताल तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. जर तुम्ही आधीचे लेक्चर बघितले नाही तर आधीचे लेक्चर बघून या. तर हे 10, 20, 30, 40, 50 ह्या व्हॅल्यू आपण एंटर करणार आहोत आणि याची इंडेक्स व्हॅल्यू काय राहते, 0. याची 1, 2, 3, 4. ॲरेचं नाव काय, ARR. ॲरेचं नाव तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा देऊ शकता मित्रांनो. त्याची साईज 5 आहे म्हणजे 5 एलिमेंट ॲरेमध्ये स्टोअर होणार. त्यानंतर फॉर लूप तसा लावला आणि ॲरेमध्ये व्हॅल्यूज घेतल्या आणि ॲरेच्या व्हॅल्यू इथं डिस्प्ले केल्या हे फॉर लूप लावून. हे काय मला तुम्हाला आता हँड रन करून दाखवायची गरज नाही. मी याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा हे प्रोग्राम तुम्हाला सांगितला होता. तर आपण डायरेक्ट नेक्स्ट प्रोग्राम बघूया. हे प्रोग्रामचं तुम्हाला समजलं असेल सर्व. जर आधीचे लेक्चर्स कोणी पाहिले नसतील तर ते आधी जाऊन पहा. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. तर मित्रांनो, या एक्झाम्पल मध्ये आपली ट्रॅव्हर्सिंग मेथड ही झाली, परफॉर्म झाली, ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशन. तर ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशन कसं परफॉर्म झालं त्याच्या, म्हणजे ट्रॅव्हर्सिंग ऑपरेशनचा अर्थ काय, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला एकदा एकदा व्हिजिट करणे. इथं प्रत्येक एलिमेंटला एकदा एकदा व्हिजिट होत आहे. पहा, प्रत्येक एलिमेंट एकदा एकदा व्हिजिट होत आहे म्हणून तर प्रत्येक एलिमेंट एकदा एकदा आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले होत आहे. त्यालाच तर मित्रांनो ट्रॅव्हर्सिंग म्हणते. तर ट्रॅव्हर्सिंग तुम्हाला समजलं असेल. ही तर ट्रॅव्हर्सिंग या प्रोग्राम मध्ये वापरलेली आहे. ट्रॅव्हर्सिंगच्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही हे प्रोग्राम लिहू शकता. तर आता नेक्स्ट प्रोग्राम आपण घेऊया. तर मित्रांनो, नेक्स्ट प्रोग्राम आपला आहे की एखाद्या एलिमेंटला सर्च करायचे. आपल्याला एखाद्या एलिमेंटला सर्च करायचे ॲरे मध्ये. म्हणजे ॲरे मध्ये जर तो एलिमेंट फाउंड असला की आउटपुटला
म्हणजे तो जर एलिमेंट जर ऍरे मध्ये असला की आउटपुटला आपल्याला एलिमेंट इज फाउंड असं यायला पाहिजे, आणि जर ते एलिमेंट नसला तर एलिमेंट इज नॉट फाउंड असं आउटपुटला यायला पाहिजे. असा प्रोग्राम आपण आज घेणार आहोत. तर ॲरे घेतला, त्याची साईज किती दिली 5. आय डिक्लेअर केला कारण आपल्याला फॉर लूप वापरायचा आहे. सर्च सर्च मध्ये कोणता नंबर टाकणार आपण, जे युजरला नंबर फाइंड करायचा आहे ॲरे मध्ये ते ते नंबर आपण तिथे टाकणार आहोत सर्च मध्ये. त्यानंतर हे फाउंड नावाचा फ्लॅग डिक्लेअर करू आपण. एक याला फ्लॅग म्हणतात, फ्लॅग. हे फाउंडला तुम्ही असं फ्लॅग सुद्धा लिहू शकता, फ्लॅग. फ्लॅगला आपण 0 ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे. हे उगा तात्पुरतं लक्षात ठेवा, फ्लॅगचा खरा वापर तुम्हाला सांगतो मी. प्रिंट एफ केल्यानंतर आपण काय केलं, युजरला मेसेज दिला एंटर 5 नंबर्स, 5 इंटिजर नंबर्स म्हणलं की त्यांनी एंटर केले 5 नंबर्स की आपल्या ॲरे मध्ये ते स्कॅन होणार. ॲरे मध्ये स्कॅन झाल्यानंतर 5ही एलिमेंट ॲरे मध्ये स्टोअर होणार युजरनी एंटर केलेले. त्यानंतर काय करणार आपण, एलिमेंट टू सर्च. युजरला काय म्हणणार, जो एलिमेंट सर्च करायचा आहे ते एलिमेंट एंटर करवा. युजरनी काही एलिमेंट एंटर करेल, ते एलिमेंट त्या ॲरेच्या बाहेरचा सुद्धा असू शकते आणि ॲरेतला सुद्धा असू शकते. जर ते ॲरेतला असेल तर एलिमेंट इज फाउंड म्हणून असं मेसेज आउटपुट स्क्रीनला येईल, आणि ते ॲरेतला नसेल तर एलिमेंट इज नॉट फाउंड म्हणून असं आउटपुट स्क्रीनला मेसेज येईल. तर सर्चिंग इथं होत आहे मित्रांनो, आणि आपण कोणती सर्चिंग वापर करत आहोत, लिनियर सर्च वापर करत आहोत. लिनियर सर्चिंगचा वापर करीत आहोत. जर हे लिनियर सर्च हे तुमच्याला पुढच्या सेमिस्टरला आहे. लिनियर सर्च वगैरे लिनियर सर्च हे तुम्हाला पुढच्या सेमिस्टरला आहे, ते पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला बघायचं आहे. इथं पहा प्रत्येक फॉर लूपचं लिहिलं आहे याच ठिकाणी सुद्धा, कारण की प्रत्येक एलिमेंटला आपल्याला ऍक्सेस करायचा आहे. हा ॲरे आहे, या मध्ये युजरनी 10, 20, 30, 40, 50 हे एलिमेंट स्टोअर केलेले आहेत. तर या ॲरेला आपल्याला प्रत्येक टाइमला ऍक्सेस करावं लागेल, प्रत्येक एलिमेंट जाऊन आपल्याला सर्च करावं लागेल. त्याला लिनियर सर्च म्हणतात मित्रांनो. प्रत्येक एलिमेंट बारी बारीने सर्च करणे त्याला लिनियर सर्च म्हणतात. प्रत्येक एलिमेंटला एकदा एकदा व्हिजिट करायची. तर इथं पहा, इथं प्रत्येक एलिमेंटला व्हिजिट करण्यासाठी आपण फॉर लूप लावलेला आहे. जसं की आपण प्रत्येक एलिमेंट डिस्प्ले करण्यासाठी फॉर लूप कसा लावतो तसाच इथं सुद्धा फॉर लूप वापरलेला आहे. त्यानंतर इफ कंडिशन लावलेली. इफची कंडिशन काय करते, एकतर हे तर एलिमेंट डिस्प्ले करते किंवा ते तर, एकतर हे मेसेज किंवा ते मेसेज. तर इथं काय केलेलं आहे, जर ॲरे ए ऑफ आय म्हणजे ए ऑफ आय ची व्हॅल्यू कधी 1 राहणार, कधी 0 राहणार, कधी 2, 3, 4, 5 अशी जेवढी ॲरेची साईज आहे तेवढी व्हॅल्यू राहू शकते. ती जर इक्वल टू असेल सर्चच्या, सर्च काय आहे, युजरने एंटर केलेला नंबर, युजरने जे नंबर एंटर केला ते सर्च वरती स्टोअर होईल. प्रिंटएफ केल्यावर एलिमेंट फाउंड ॲट पोझिशन, या पोझिशन वरती एलिमेंट फाउंड झाला असं आपल्याला आउटपुट स्क्रीनवर येऊन जाईल मित्रांनो. ही जर इक्वल टू असेल तर काय, जर 30 नंबर युजरने एंटर केला आणि तिचा एलिमेंट फाउंड झाला तर आपल्याला आउटपुटला काय येईल, एलिमेंट फाउंड ॲट पोझिशन, त्याची पोझिशनची इथे डिस्प्ले करून टाकली त्याची पोझिशन. तर ही पोझिशन इथे डिस्प्ले केलेली आहे. आणि फाउंड फाउंड नावाचा ही जो ही इथं व्हेरिएबल होता का, त्याला आपण फ्लॅग मध्ये कन्वर्ट केलं. तर याला सुद्धा आपण फ्लॅगच करूया आणि इथं सुद्धा आपण फ्लॅगच करूया. जो तिथं व्हेरिएबल दिलाय त्याच व्हेरिएबल नुसार तुम्हाला खाली पण चेंजेस करावे लागतील.
या फ्लॅगला आपण आता इथं 1 केलं, फ्लॅगची व्हॅल्यू आता सध्याला 1 झाली. त्यानंतर ब्रेक कीवर्ड वापरलं आणि ब्रेक केल्यावर तर फ्लॅगची व्हॅल्यू जर 0 असेल तर प्रिंट हे इफ स्टेटमेंट काय करणार, इथे इफ स्टेटमेंट आहे. फ्लॅगची व्हॅल्यू जर इक्वल टू 0 असेल म्हणजे फ्लॅगची व्हॅल्यू जर 0 असेल तर ही एलिमेंट इज नॉट फाउंड असा आउटपुटला मेसेज येऊन जाईल. आणि जर फ्लॅगची व्हॅल्यू आता सध्याला काय आहे, फ्लॅगची व्हॅल्यू 1 आहे, फ्लॅगची व्हॅल्यू 1 आहे म्हणून एलिमेंट इज फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज येऊन जाईल. एलिमेंट इज फाउंड ॲट पोझिशन असं आउटपुट स्क्रीनला मेसेज येऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल तर मी तुम्हाला काय करतो, हे प्रोग्राम रन करून दाखवतो. युजर काय म्हणत आहे, एंटर करा 5 नंबर्स. मी काय करतो, 5 नंबर एंटर करतो. 10, 20, 30, 40, 50. एंटर टू सर्च, एंटर टू सर्च म्हणाले म्हणजे आपल्याला तो एलिमेंट एंटर करायचा जे आपल्याला सर्च करायचं या ॲरेमध्ये आहे का नाही. चला मी 40 नंबर एंटर करतो. एलिमेंट फाउंड ॲट 4th पोझिशन. मित्रांनो, इथं काय म्हणतं, एलिमेंट फाउंड ॲट 4th पोझिशन. पहा 4th पोझिशनला नंबर फाउंड झाला का, 1, 2, 3, 4. हो, 4थ्या पोझिशनला हा 40 नंबर आहे. ते इथं सांगितलं एलिमेंट फाउंड ॲट 4th पोझिशन. हे कसं आलं, हे पहा ह्या लाईनीमुळे आलं. एलिमेंट फाउंड ॲट % केलं ना, आय आणि आय प्लस केलं. आय प्लस का म्हणून केलं, कारण की आपण 0 पासून व्हॅल्यू सुरुवात करत होतो ना आयची, त्यामुळे इथं आय प्लस केलं. साईज -1 करतो आपण जेव्हा आपल्याला साईज काढायची असते तेव्हा ॲरेची. तर आता इथं साईज +1 करावं लागेल. म्हणजे साईज +1 म्हणजे काय, ॲरे हे आय +1. आय +1 केल्यानंतर या फ्लॅग आपण सेट केला. आपण जर दुसरा नंबर एंटर केला असता तर एलिमेंट नॉट फाउंड असं आउटपुटला आलं असतं. कसं काय, तर याच्यामुळं ह्याच्यामुळे ही कंडिशन काय झाली असती, फॉल्स झाली असती. ही कंडिशन फॉल्स झाली असती म्हणजे फ्लॅग काय राहिला असता, 0 राहिला असता. फॉल्स झाली असती, ही कंडिशन फॉल्स झाली असती तर इथूनच प्रोग्राम कंट्रोलर बाहेर गेला असता म्हणजे इथं डायरेक्ट. आणि फ्लॅग 0 राहिला असता तर एलिमेंट नॉट फाउंड असा आउटपुट स्क्रीनला मेसेज आला असता. चला आता परत एकदा रन करून आणि या बारीस एलिमेंट वेगळाच देऊन बघू. पहा एलिमेंट कोणता फाइंड आउट करायचा, समजा आम्हाला 60 एलिमेंट फाइंड आउट करायचा आहे. एलिमेंट नॉट फाउंड, पहा ॲरे मध्ये 60 एलिमेंट नाही. जर असता तर त्यांनी एलिमेंट फाउंड ॲट दिस पोझिशन म्हणून पोझिशन दिली असती. पण एलिमेंट आता फाउंड होत आहे का, नाही. त्याच्यामुळे त्यांनी 60 एलिमेंट इज नॉट फाउंड असं सांगितलेलं आहे. सो हे सुद्धा प्रोग्राम तुम्हाला समजला असेल. एक्झाम मध्ये डायरेक्ट हा प्रोग्राम लिहून टाका. हा प्रोग्राम मी तुम्हाला विचारलेला आहे प्रिव्हियस इयर मध्ये. सो होप की तुम्हाला आजचा लेक्चर समजला असेल.